चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उरलेल्या भातापासून कुरकुरीत नगलेट बनवलेले आहेत। असे हे नगलेट मुलांनाही खूप आवडतील आणि उरलेला भात वायाही जाणार नाही। अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण नगलेट बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी उरलेला भात घेतलेला आहे। जमेल तितका तो मॅश करून घेऊयात। भातामध्ये 2 उकडलेले बटाटे घालूयात। बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। कोथिंबीर घालूयात। आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे। कसुरी मेथी घालूयात आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। 1 चमचा चाट मसाला घालूयात आणि काळं मीठ अर्धा चमचा घातलेला आहे। अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मिरेपूड घालूयात आणि 1 चमचा पिझ्झा हब घालूयात। अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि ब्रेड क्रम्स घालूयात। 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे। अर्धा चमचा हळद घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण अगोदर काळं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालताना जपून घालायचं आहे आणि हे मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये मी पाणी बिलकुल वापरलेले नाहीये, पाण्याची आवश्यकता पडतच नाही। तर या ठिकाणी मिश्रण तयार आहे। हातांना तेल लावून घेऊ आणि नगलेट्स बनवायला सुरुवात करू। आणि नगलेट्स आणखी क्रिस्पी होण्याकरता आपण ब्रेड क्रम्स मध्ये छान घोळून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे। मध्यम आचेवर आणि मंद आचेवर छान नगलेट्स तळून घ्यायचे आहेत। तर नगलेट्सला लालसर कलर येईपर्यंत आपण छान तळून घेऊया। या ठिकाणी नगलेट्स तळून झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत। नगलेट्स तुम्ही सॉस बरोबर सर्व करू शकता किंवा दही बरोबर सर्व करू शकता किंवा कोथिंबीर पुदिन्याच्या चटणी बरोबरही सर्व करू शकता। नगलेट्स मध्ये आपण चाट मसाला, इतर मसालेही वापरलेले आहेत, त्यामुळे हे नगलेट्स खायला असेही छान लागतात। तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत नगलेट्स हे तयार आहे। तुम्ही हे नगलेट्स करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।